मंडळी, आपण देशाच्या स्वातंत्र्याच्या 75व्यात प्रवेश केला. पण या 75 वर्षात महाराष्ट्राचा एकही नेता देशाचा पंतप्रधान झाला नाही. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते अगदी आता देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत महाराष्ट्राला फक्त पंतप्रधान पदाची आशा दाखवली गेली आहे आणि महाराष्ट्राच्या वाट्याला फक्त आशाच राहिली आहे. आता पुन्हा एकदा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस देशाचे पंतप्रधान होणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात तसेच माध्यमांमध्ये होताना दिसते. कारण फडणवीस यांचं केंद्रात जाण्याबाबतचं वक्तव्य आणि त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीबाबत थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देण्यात आलेले संकेत यामुळे मोदींचा पुढचा उत्तराधिकारी कोण होणार अशी चर्चा रंगते. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव सुद्धा अग्रस्थानी आहे. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी पंतप्रधान पद भूषवणं सोपं नाहीये, कारण या स्पर्धेत अजून मोठमोठ्या बड्या नेत्यांची नावं सुद्धा चर्चेत आहेत. मोदींच्या उत्तराधिकारी होण्याच्या स्पर्धेत कोणकोणते नेते आहेत? फडणवीस खरंच पंतप्रधान होऊ शकतात का? आणि पंतप्रधान पदाच्या या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी फडणवीसांच्या समोर नेमकी कोणती आव्हानं आहेत याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. तर बघा मंडळी, सगळ्यात पहिल्यांदा आपण देवेंद्र फडणवीस खरंच पंतप्रधान होऊ शकतात का याची काही कारणं पाहूयात. आता फडणवीस पंतप्रधान होऊ शकतात याचं पहिलं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना असलेली RSSची पार्श्वभूमी. मंडळी, फडणवीस यांचा चेहरा राज्यातला प्रमुख भाजप चेहरा आहे. त्यांना भाजपचे वैचारिक मार्गदर्शक असल्याचं देखील बोललं जातं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तसा विश्वास देखील आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील त्यांना पसंत करतात. माहितीच्या विधानसभेतील दणदणीत विजयानंतर नरेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत. त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा होता असं देखील बोललं जात होतं. खरं तर केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेल्या त्यांच्या जवळीकतेमुळेच नाही, तर निवडणुकीत भाजपने सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येऊन मिळवलेल्या सर्वोत्तम कामगिरीमुळे त्यांना मुख्यमंत्रीपद पुन्हा मिळालं असं देखील बोललं जातं. पण देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली जवळता नाकारता येत नाही, कारण देवेंद्र फडणवीस लहानपणापासूनच RSSच्या कुशीत वाढलेले नेते आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच देवेंद्र फडणवीस यांची नाळ RSS सोबत जोडली गेली. त्यात RSSचं मुख्यालय नागपूरमध्ये असल्यामुळे आणि देवेंद्र फडणवीसांचा जन्म सुद्धा नागपूरमध्ये झाल्यामुळे फडणवीसांना पंतप्रधान पदासाठी RSSचा पाठिंबा मिळण्याची शक्यता वाढते. आणि काही राजकीय विश्लेषकांच्या मते भाजपचा पंतप्रधान ठरवत असताना अंतिम निर्णय RSSचाच असतो असं देखील बोललं जातं. त्यानंतर आता दुसरं कारण म्हणजे फडणवीसांची संकटमोचक म्हणून असलेली ओळख. मंडळी, मागील काही वर्षापासून राज्यातलं राजकारण हे फोडाफोडीचं राजकारण म्हणून उदयास आलंय. त्यामुळे कधी कोणता पक्ष फुटेल आणि कधी कोणता पक्ष सत्तेत येईल हे सांगणं कठीण झालंय. या परिस्थितीत देखील देवेंद्र फडणवीस भाजपसाठी नेहमीच संकटमोचक म्हणून वेळोवेळी उभे राहिले आहेत. 21 ऑक्टोबर 2019 रोजी एकाच फेरीत संपूर्ण महाराष्ट्रात 288 जागांसाठी मतदान झालं. या निवडणुकीत एकूण 61% मतदान झालं होतं. निकालानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या बाहितीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. परंतु ऐन सरकार स्थापन करायच्या वेळेस दोन्ही पक्षात मतभेद झाले आणि या मतभेदानंतर युती विसर्जित झाली आणि राजकीय संकट निर्माण झालं. त्यावेळी कोणत्याही पक्षाला सरकार बनवता न येण्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. परंतु 23 नोव्हेंबर 2019च्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तथापि या दोघांनी 26 नोव्हेंबर 2019 रोजी बहुमत चाचणीच्या आधीच राजीनामा दिला आणि 28 नोव्हेंबर 2019 रोजी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी महाविकास आघाडी या नवीन युती अंतर्गत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद देऊन सरकार स्थापन केलं. पण फडणवीस अजूनही शांत नव्हते. ते फक्त संधीच्या शोधात होते आणि ती संधी दिली एकनाथ शिंदे यांनी. त्याचं झालं असं, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत फूट पडल्यानं उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला आणि एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत जाऊन मुख्यमंत्री झाले आणि भाजप शिवसेना युतीनं भाजप पुन्हा सत्तेत आलं. परंतु यावेळी फडणवीसांना मुख्यमंत्री पदापासून दूर राहावं लागलं. पण त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना एक संयमी आणि संकटमोचक नेता म्हणून ओळख मिळाली आणि त्यांच्या या त्यागाचाच फायदा त्यांना केंद्रात होण्याची शक्यता आहे. यातलं तिसरं कारण सांगता येईल ते म्हणजे फडणवीसांची प्रशासनावर असणारी पकड आणि प्रभावी व्यवस्थापन. मंडळी, महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जातं. नरेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकाळात अनेक आंतरराष्ट्रीय संमेलनात सहभाग घेतलाय आणि अनेक आंतरराष्ट्रीय प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. ज्यात मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, जे जपानी तंत्रज्ञान वापरून बनवण्यात आला आहे, त्याचबरोबर मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, जो अटल सेतू, नागपूर गोवा एक्सप्रेसवे, जो राज्याला सागरी बंदरांशी आणि बाह्य
व्यापाराशी जोडणारा मार्ग ठरलाय न्यू नागपूर इंटरनॅशनल बिझनेस सेंटर. अशा मोठ्या प्रकल्पांमुळे आणि फडणवीसांच्या या प्रयत्नांमुळे तसेच फडणवीसांची उत्तम हिंदी, इंग्लिश आणि मराठी या भाषेवर असलेली पकड यामुळे त्यांना एक प्रभावी व्यवस्थापक देखील बोललं जातं. आणि म्हणूनच पंतप्रधान मोदींनंतर फडणवीस प्रभावी दावेदार आहेत असं बोललं तरी वावगं ठरणार नाही. आता यातलं चौथं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे फडणवीसांची एक सर्वसमावेशक चेहरा म्हणून असलेली इमेज. मंडळी, देवेंद्र फडणवीस हे एक सर्वसमावेशक चेहरा म्हणून पुढे आलेले नेते आहेत. त्यांना RSSची पार्श्वभूमी असली तरी देखील त्यांच्याकडे कट्टर हिंदुत्ववादी म्हणूनच पाहिलं जात नाही. त्यांनी सुरुवातीपासूनच एक सर्वसमावेशक नेता म्हणून काम केलंय. त्यामुळे कट्टर हिंदुत्वाला विरोध करणारे राष्ट्रवादीचे अजित पवार असतील किंवा बिहारचे नितीश कुमार असतील, हे मित्रपक्ष सुद्धा फडणवीसांना पंतप्रधान म्हणून पसंती देऊ शकतात. याशिवाय दलित OBC मतदारांमध्ये सुद्धा त्यांची बऱ्यापैकी हवा आहे. त्यामुळे एकूणच सॉफ्ट हिंदुत्वाच्या जीवावर त्यांना संधी मिळू शकते. आता यातलं पाचवं कारण आहे ते म्हणजे एज फॅक्टर. मंडळी, मोदींच्या उत्तराधिकारी बनण्याच्या रेसमध्ये असलेल्या नेत्यांमध्ये एक तरुण नेता म्हणून फडणवीसांकडे पाहिलं जातं. योगी आदित्यनाथ, अमित शहा हे सगळे वयाच्या रेसमध्ये तुलनेने खूप वयस्कर आहेत. त्यामुळे एक तरुण नेता देशाचा पंतप्रधान व्हावा असं अनेकांना वाटतं. पण काही राजकीय विश्लेषकांचं असं पण मत आहे की हे सगळं वाटतंय तेवढं सोपं नाहीये. कारण फडणवीसांना पंतप्रधान पदाचा दावेदार जरी बोललं जात असलं तरी त्यांच्या या दावेदारीला आव्हानं देखील तितकीच खूप आहेत. चला तर मग देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर असलेली नेमकी आव्हानं कोणती आहेत त्यावर एक नजर टाकूयात. मंडळी, यातलं पहिलं आव्हान आहे ते म्हणजे प्रादेशिक मर्यादा. मंडळी, फडणवीस सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्रात त्यांना चांगली प्रसिद्धी देखील मिळाली आहे. परंतु पंतप्रधान पदाचा आवाका मोठा असल्यामुळे फडणवीसांना इतर राज्यात हवी तेवढी प्रसिद्धी मिळालेली नाहीये. 2014 मध्ये मोदी लाट आली आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. पण आता त्या लेवलची प्रसिद्धी मिळवणं फडणवीसांसाठी आव्हान असणार आहे. त्याचबरोबर योगी आदित्यनाथ, अमित शहा, नितीन गडकरी अशा बड्या नेत्यांचं देखील फडणवीसांसमोर आव्हान असणार आहे. एवढंच नाही तर अजून एक महत्त्वाचं आव्हान म्हणजे देशभरातलं जातीय समीकरण. भाजपचं राजकारण हे OBC मतदारांच्या आजूबाजूला जास्त फिरतं. त्यामुळे भाजपला OBC मतदारांना नाराज करून कोणतंही पाऊल उचलता येणार नाही. याशिवाय देवेंद्र फडणवीस हे एक ब्राह्मण नेते आहेत. त्यांना जर पंतप्रधान पदाची जबाबदारी देण्यात आली तर OBC दलित मतदार नाराज होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आणि योगी शहा सुद्धा या स्पर्धेत गेम चेंजर ठरणार आहेत. कारण दिल्लीला जाणारा रस्ता UP मधून जातो असं बोललं जातं. म्हणजेच पंतप्रधान निवडीबाबत UPला जास्त प्राधान्य दिलं जातं. त्यामुळेच पंतप्रधान मोदींचा उत्तराधिकारी कोण होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणूनच 2029 मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान होत आहेत की अजून कोणाला संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मग तुम्हाला काय वाटतं, देवेंद्र फडणवीस देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत का? आणि तुम्हाला मोदींचा उत्तराधिकारी म्हणून कोणता चेहरा बघायला आवडेल? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.